हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. आता रडून काही उपयोग नाही. अपूर्वने जे समजायचं होतं ते समजून घेतलं. आता त्याला कोणी काहीच समजवू शकत नाही. आई, मी विचार करत होते की जर शैलू इथं दादा बरोबर राहिला आणि विराज बरोबर काम शिकला तर कसं वाटेल तुला? आत्या, मला वाटतं की शैलू भाऊजींसाठी हे काम बरोबर नाहीये. इतक्या दिवसात तर मला एक गोष्ट लक्षात आलीच आहे की अपूर्व मला कधीही मनापासून माफ करू नाही शकणार आहे. माझ्यापासून वाचून तुम्ही कुठे पळणार वहिनी? म्हणजे मला असं बोलायचं आहे की मी तुमचा एवढा चांगला दीर आहे तरीही तुम्ही माझ्यावर चिडलेले असता. शैलू भाऊजी, मी अजिबात तुमच्यावर चिडले नाहीये. मला खूप काम आहेत. काम तुम्ही नंतर करा आकांक्षा वहिनी. पहिलं तुम्ही मला हे तर सांगा की तुम्ही विराज दादावर अशी काय जादू केली आहे की तो तुमच्या मागे पुढे फिरत असतो. वहिनी, 2-4 टिप्स तर आम्हाला पण तुम्ही देऊ शकता. कदाचित आमच्याही ते कामी येऊ शकतात. शैलू भाऊजी, मला मान्य आहे की आपलं नातं जरा खेळीमेळीचं आहे, पण मस्करी करण्याची ही हद्द असते आणि तुम्ही ती हद्द ओलांडताय. वहिनी, रागवले की तुम्ही अजून सुंदर दिसता. तसही हा राग तुम्ही काही दिवसांपूर्वी आईच्या समोर पण दाखवण्याचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही माझ्या आईला नाही ओळखत. तिने तुमच्यासारख्या शेकडो मुलींना एकदम सहजतेने सरळ केलाय. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये, कारण तुम्हाला काही समजणारच नाही, म्हणून काही फायदाही नाही. तसं तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला हे सांगतोय की मी आता कायमचा इथे राहणार आहे. म्हणजे तुमच्या जवळ आहे. मग बघतो तुम्ही माझ्यावर किती दिवस रागवता ते. तुम्हाला तर मी आपलं बनवूनच राहीन. शैलू भाऊजी, काय झालं ग सुनबाई? एवढ्या मोठ्याने का ओरडतीस ग? माहिती नाही आजी, आकांक्षा वहिनी नेहमी माझ्यावर रागवतात कशाला? मी जेव्हा काही ह्यांना बोलतो ह्या नेहमी त्याचा काहीतरी चुकीचा अर्थ काढतात. शैलू भाऊजी, तुम्ही माझ्याशी बोलत नव्हतात, तुम्ही माझी मस्करी करत होतात.
आणि अतिशय वाईट मस्करी करत होता. आकांक्षा, सांग शैलू तुला काय बोलला? मी सांगतो आजी. मी आकांक्षा वहिनीला बोललो की वहिनी मी आता इथेच राहणार. आणि तुम्ही माझ्यावर कितीही रागवल्या तरीही मी तुम्हाला एक दिवस मनवून राहणारच. बस. नाही, हे नव्हतं बोलला तुम्ही भाऊजी. तुमच्या बोलण्याची पद्धत वेगळी होती. तुम्ही तर मस्करीची सीमाच ओलांडली. आणि हे म्हटलं की विराज माझ्या मागे पुढे करतात. विराजच्या आणि माझ्या नात्याची खिल्ली उडवलीत तुम्ही. आणि उलट असंही म्हणालात तुम्ही की तुम्ही ह्या घरात राहिलेलं मला नकोय, पण तरीही तुम्ही राहणार. आकांक्षा, शैलू तुझा दीर आहे आणि दीर भाऊजाईमध्ये अशी मस्करी चालती? आकांक्षा, गोष्ट काही एवढी मोठी नाहीये की तुला वरडून घर डोक्यावर घ्यायची गरज पडावी. आत्या, गोष्ट मोठी आहे. कारण शैलू भाऊजी माझ्याशी ज्या पद्धतीने बोलत होते ती चुकीची आहे. मी त्यांना किती वेळा सांगितलंय की मला त्यांची मस्करी नाही आवडत. मग का करतात ते मस्करी? आकांक्षा, तुला काय आवडतं काय नाही आवडत त्याच्याशी आमचा काय का संबंध? आणि जेवढं मी माझ्या मुलाला ओळखते ना, त्याच्यावरून मी खात्रीने सांगू शकते की असली मस्करी तो कधीच कुणाबरोबर करायचा नाही. हा, आता तुझं विचारच वाईट असतील तर त्याला आम्ही काय करू शकतो ग? तुला माहितीये आजी, मी विराज दादा बरोबर काम करणार म्हणून वहिनी माझ्यावर रागवल्या. त्यांना नाही वाटत की मी त्यांच्याबरोबर काम करावं. हे खोटे. मी असं कधीच नाही म्हटलं. हे तू नाही बोललीस तर मग काय आमचा शैलू बोलला होय ग? बघितलं साहेब, तुझी नाचून किती खोटं बोलतेय ती. रमा, गोष्ट वाढवून काय बी फायदा नाही. असं बी असल की शैलूची मस्करी तिला कळली नसल. माफ कर तिला. आई, तुझी नाचून माझ्या लेकावर नाही तसला आरोप करतेय आणि तू आहेस की तिला माफ कर म्हणतेस? सुकन्या आमच्या कन्या. आई, तुझी नाचून माझ्या लेकावर नाही तसला आरोप करतेय आणि तू आहेस की तिला माफ कर म्हणतेस? तुला माहितीये, माझा शैलू इथं आलाय हे तिला आवडलेलं नाही आणि हिचा बस चालला ना तर माझ्या शैलूला ही आजच घराबाहेर काढीन बघ. पण आत्या, मी असं का करू? शांत बस आकांक्षा. रमा, हे आता इथंच थांबव. दोघांमध्ये काहीतरी गैरसमज झाला असेल.
आकांक्षा तू जा तुझ्या खोलीत. बघ सुनबाई, मला वाटतंय की शैलू आणि आकांक्षाच्या मध्ये काहीतरी गैरसमज आहे. आपण तिला काही दिवसांसाठी माहेरी पाठवून देऊया. तसं बी ऍक्सिडेंट नंतर आपल्या आई बाबाला भेटलीच नाहीये. तिथं राहील तर जरा बदल बी होईल आणि या घरात बी जरा शांती लाभल. ठीक आहे आई. सुनबाई, तू आकांक्षाला समजावून पाठवायची तयारी कर. बाकी रमाला मी समजावते. आकांक्षा, बोला आई. ताईंच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. त्यांना राग इतक्या लवकर येतो की त्यांना स्वतःला सुद्धा कळत नाही की त्या कधी काय बोलतात. नाही आई, मला आत्यांच्या बोलण्याचं काहीच वाईट वाटलं नाही. पण शैलू भाऊजी, त्यांनी माझ्याशी असं नको होतं वागायला. आणि मी हीच गोष्ट आत्यांना समजवायचा प्रयत्न करत होते. आकांक्षा, ताईंना काही नाही समजणार. त्या जुन्या विचारांच्या आहेत. त्यांना सुनेनी बोलणं नाही आवडत. तू बघितलं नाहीस त्या आम्हाला किती काय बोलतात, तरीही आम्ही गप्प बसतो ना. पण आई, हे तर बरोबर नाही ना. जर कोणी त्यांना काहीतरी सांगतंय तर त्यांनी समोरच्याचं ऐकायला हवं ना. दरवेळी आपलंच खरं करणं योग्य नाही ना. आकांक्षा, ताई या घरात अशा प्रकारे मोठ्या झाल्या आहेत की त्यांना कधी समजलंच नाही की त्या कधी चुकतातही आहेत. नेहमी त्यांचंच बोलणं ऐकलं गेलं. प्रत्येक गोष्टीत त्यांचा सल्ला घेतला गेला. आकांक्षा, विराजचे बाबा ताईंपेक्षा मोठे नक्की आहेत, पण त्यांनी नेहमी ताईंचा मोठ्या बहिणीसारखाच आदर केलाय. म्हणून ताईंना नेहमी असं वाटतं की त्या जेही काही करतात तेच बरोबर आहे. आई, आत्यांचा हाच स्वभाव शैलू भाऊजींना चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल. सुकन्या आमच्या कन्या. आई, आत्यांचा हाच स्वभाव शैलू भाऊजींना चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल. माहिती नाही का, पण शैलू भाऊजींचा स्वभाव मला अजिबात आवडत नाही. मान्य आहे की त्यांचं आणि माझं नातं खेळीमेळीचं असायला हवं, पण मस्करी करण्याची पण एक हद्द असते ना. शैलू भाऊजींना हे कळायला हवं होतं की त्यांनी केलेल्या मस्करीने मला वाईट वाटू शकतं. आम्ही शैलूला समजावून सांगू आकांक्षा, पण तू आमची एक गोष्ट ऐक. तू ताईंना आणि शैलूला काहीच नको बोलू. आई, मी त्यांना जे खरं आहे तेही नाही सांगू शकत. ताई फक्त थोड्या दिवसांसाठी आल्या आहेत आणि थोड्या दिवसांसाठी तुला काहीच नको बोलायला. तुला फक्त इतकाच प्रयत्न केला पाहिजे की तुझा ताईंबरोबर कोणताही वाद नको व्हायला. कारण जर वाद झाले तर ताई विराजच्या बाबांना सांगणार
आणि विराजचे बाबा ताईंचं सोडून कोणाचंही नाही ऐकणार आणि उगाचच तुला ऐकावं लागेल. ठीक आहे, जोपर्यंत आत्या इथे आहेत मी प्रयत्न करीन की मी त्यांच्याशी कुठलाच वाद घालणार नाही. आकांक्षा, आम्हाला असं वाटतं की तू थोड्या दिवसांसाठी तुझ्या माहेरी जावं. यामुळे तुला ताईंनाही सामोरं जावं लागणार नाही आणि तुला वाईटही वाटणार नाही. ठीक आहे, मी उद्या सकाळीच निघून जाईल. किती उशीर केलाय अपूर्वने, अजून का नाही आले हे? आणि आजच ऑफिस मधून यायला उशीर व्हायला हवा होता. माहित नाही कधीपर्यंत येतील अपूर्व. अपूर्व, किती उशीर केला तुम्ही यायला. मी कधीपासून वाट बघते, मला तुमच्याशी बोलायचं होतं. किती वेळ लागला म्हणजे? माझी रोज घरी येण्याची वेळ हीच आहे. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? अपूर्व, आई कायमचं हे घर सोडून निघून जात आहे. त्यांची मैत्रीण आलीये, सुमित्रा काकू. तुम्हाला तर माहितीच आहे, सुमित्रा काकू आश्रम मध्ये राहतात आणि तिकडे राहून त्या लोकांची सेवा करतात, मदत करतात. आणि आईंनी हा निर्णय घेतलाय की त्या सुमित्रा काकूंबरोबर आश्रम मध्ये जाणार आहेत. सुकन्या आमच्या कन्या. अपूर्व, आईंना थांबवा, त्यांना आश्रमात जाण्यापासून थांबवा. सुमित्रा काकू तर आश्रम मध्ये यासाठी राहतात कारण त्यांची मुलं बाहेर राहतात. काका पण नाहीयेत, त्यांना आश्रम मध्ये राहून लोकांची सेवा करायला आवडतं. पण आईंचं स्वतःचं घर आहे, त्यांचा मुलगा आहे, त्यांची सून आहे. अपूर्व, त्यांना नका जाऊ देऊ त्यांना. तृष्णा, तिचं जाणं हा तिचा स्वतःचा निर्णय आहे. मी काहीच नाही करू शकत. त्यांचा निर्णय? तुम्हाला माहित आहे आईंनी हा निर्णय का घेतला? कारण तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही, तुम्ही त्यांना दोषी मानता. तुमच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम नाही राहिलं म्हणून त्या आश्रमात जात आहेत. अपूर्व, आईंनी जो निर्णय घेतलाय तो फक्त तुमच्यामुळे घेतलाय आणि तुम्ही म्हणताय हा त्यांचा निर्णय. तृष्णा, तुला असं वाटतं की त्यांच्या या सगळ्या गोष्टीसाठी मी कारणीभूत आहे म्हणून? तर ऐक, त्यांनीच हा निर्णय घ्यायला मला भाग पडलाय की मी त्यांच्याशी कधीच बोलू नये. अपूर्व, एकदा विचार करा, आई जर इथून निघून गेल्या आणि त्यांची तब्येत खराब झाली, त्यांना काही त्रास झाला तर त्यांना कोण बघणार? त्यांची कोण काळजी घेणार? अपूर्व, भलेही तुम्ही एका घरात राहा, हवं तर तुम्ही एकमेकांशी बोलू नका, पण प्लीज तुम्ही आईंना जाऊ नका देऊ. प्लीज त्यांना थांबवा. जर तिने इथून जाण्याचा निर्णय घेतलाय तर तो स्वतःच्या मर्जीने घेतलाय. त्यांच्या इथून निघून जाण्याचा माझ्याशी काहीच संबंध नाही. मी त्यांना या घरातून जाण्यासाठी फोर्स तर करत नाहीये ना. आणि गोष्ट, यापुढे मला या घरात या गोष्टीवर बोलायचं नाहीये. अपूर्व, तुम्ही दादा, माझं बोलणं सहजरित्या घेऊ नकोस बघ. मी जे काय तुला सांगणार आहे आता ती लय मोठी गोष्ट आहे बघ. ताई,
आम्ही आतापर्यंत तुझी अशी कोणती गोष्ट आहे की मी इतक्या सहजरित्या घेतले? तुला जे काय बोलायचं ते बिनधास्त बोल. दादा, मला आकांक्षाबद्दल बोलायचं आहे. आम्हाला वाटतं की आमचं इकडे येणं आणि खास करून शैलूचं इकडे येणं तिला आवडलेलं दिसत नाही. नाही ताई, असं काही नाहीये. ती तिची तब्येत जरा बरी नाहीये म्हणून कदाचित तुला असं वाटलं. नाही दादा, नाही. अरे असं काय नाही. खास करून आज जे काही घडलं त्यावरून तर तिच्या मनातलं सगळंच कळलं. आज आकांक्षाने शैलूवर आरोप लावला की शैलूने तिची नको तसली मस्करी केली म्हणून. इतकंच नाही तर ती म्हणत होती की इथून पुढे विराजला शैलू बरोबर काम करू देणार नाही म्हणून. काम नाही करायला देणार म्हणजे? दादा, मी ह्या बाबतीत आज तुझ्याशी बोलणारच होते बघ. खर तर गोष्ट अशी आहे की माझी इच्छा आहे की तू शैलूला तुझ्या बरोबर कामाला घ्यावंस. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या